व्यसनमुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अमिल लवळकर यांचे आवाहन। गडहिंग्लजमध्ये अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विषयावर कायदेशीर जनजागृती शिबिर। विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश। गडहिंग्लज येथील जिल्हा न्यायालय वर्ग 1 तथा तालुका विधी सेवा समिती आणि शिवराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित लवळकर यांनी व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगुले यांनी केले। मार्गदर्शन करताना जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित लवळकर म्हणाले, व्यसनाला दूर सारून आपल्या देशाला वाचवूया। व्यसनाविरुद्ध लढा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन निरोगी भारत घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांना वेळीच रोखणे आवश्यक आहे। समाजात व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती ही काळाची गरज आहे। यावेळी तालुका विधी सेवा समितीचे पॅनल ॲडव्होकेट आशुतोष रोकडे यांनी अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SM कदम यांनीही विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला। कार्यक्रमात डॉक्टर श्रद्धा पाटील लिखित व दिग्दर्शित अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी या विषयावरील पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले। यारे या सारे या जनजागर करूया, व्यसनाच्या दलदलीतून जीवन आपले वाचवूया या संदेशातून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाजाचा प्रभावी संदेश दिला। यावेळी सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सचिन हवेलीकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट SK नंदगावे, प्राध्यापक रवी खोत यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक DU जाधव यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर अशोक मोरमारे यांनी केले, तर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर रंगराव हेडगे यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।